नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. जिल्हा परिषदेत कोट्यावधीचे काम वाटप करताना झाला घोटाळा. काम वाटप समितीत लाखोंचे काम. प्रोसिडिंग बुक मध्ये कोट्यावधीच्या नोंदी. सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीनंतर वंचितने घातला घेराव. काम वाटप करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याचा सूरच बदलला. मध्ये होतो पण प्रत्येक गोष्ट आता का आहे तर हे लक्षात नसावं. आता एवढ्या फाईल तुमच्या समोर आहेत, प्रत्येक गोष्ट विचारसान की या फाईलमध्ये काय तर कसं होईल, तर ते आल्यानंतर तुम्हाला मी माहिती देतो पूर्ण. लाच प्रकरणात SP ऑफिसच्या वरिष्ठ लिपिक निलंबित. पोलीस अधीक्षकांनी उचललेले कठोर पाऊल. महापालिकेच्या माजी आणि भावी नगरसेवकांची झोप उडाली. मंगळवारी जाहीर होणार आरक्षण सोडत. वाशिमच्या गावाने जपला एकोपा आणि संस्कृती. तुळशी विवाहाचे केले भव्य सामूहिक आयोजन. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागात काम वाटप समितीत काही लाखांचे कामे वाटप केल्याचे जाहीर केले जाते, पण प्रत्यक्षात अंतिम प्रोसिडिंग बुक मध्ये कोट्यावधीच्या काम वाटपाच्या नोंदी कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणात जिल्हा परिषद CEO यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर महिन्यात 4 तारखेलाच अशाच प्रकारची काम वाटप समितीची बैठक झाली. ती नियमबाह्य असताना त्यात लाखोचे 22 कामे वाटप केले गेले. पण आता प्रोसिडिंग बुकमध्ये कोट्यावधीचे काम वाटप होण्याची तयारी सुरू झाली आहे. वरिष्ठ कंत्राटदारांना कामे देण्याचा व त्यातून मिलिदा लाटण्याचा उद्योग बांधकाम विभागातील वरिष्ठांनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मनमानी पद्धतीने काम वाटप हा घोड असून याविषयी राज्याच्या ग्रामविकास विभागाला सविस्तर तक्रार होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विषयाकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आवश्यक प्रोसिडिंग बुक ताब्यात घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काम वाटप समितीच्या सभेपूर्वी 1 आठवडा आधी सर्वाधिक खपाच्या दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्याची गरज आहे. बांधकाम विभागात नोटीस लावण्याची गरज असते. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर याची प्रसिद्धी करण्याची गरज असते. पण अशा प्रकारचे कुठलेही सोपस्कार बांधकाम विभागाने पूर्ण केले नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. सभेत फक्त 22 कामं दाखवली गेली. त्यातील एकही 3 लाखाहून जास्त किमतीचे नाही. जिल्हा परिषदेच्या नोंदणीकृत शेकडो कंत्राटदारांकडे पाठ फिरवून मोजक्या लोकांनाच काम वाटप करण्याची खेळी बांधकाम विभाग करत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील काम वाटप समितीची दिनांक 4 नोव्हेंबरची बैठक नियमानुसार बोलावलीच गेली नाही. ना अधिकृत घोषणा, ना संकेतस्थळावर प्रसिद्धी, ना पेपरला जाहिरात असे असताना मीटिंग झाली कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. आज सिटी न्यूज सुपरफास्टने जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील अनागोदी कारभाराला वाचा फोडली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. जिल्हा परिषदेतील कोट्यावधीच्या बांधकामाच्या खिरापती नियमबाह्यपणे वाटल्याचा आरोप वंचित पदाधिकारी राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. दरम्यान या विषयावर कार्यकारी अभियंत्यांची उत्तर देताना झोप उडाल्याचे चित्र होते. 20 कामांची यादी लावली करणार आहे. विशिष्ट ठेकेदाराला 1.5 कोटीचे कामं देणार आहे आणि बाकी ठेकेदारांना 1 लाखाचं 1.5 लाखाचं काम, 15 लाखापर्यंतची कामं ग्रामपंचायतला देता येतात. ते सरपंच इथे येऊन भेटतात. मी यांना नाही म्हटलं नाही ना. तुम्ही कोणा नाही म्हणणार आहे? नाही, मी यांना नाही म्हटलं नाही म्हटलं तुम्ही सगळे. ठेकेदार तुमचा तो कर्मचारी. ते जे डॉक्युमेंट नियम असतात ना, काय नियम आहे त्याचे? ठेकेदाराला व्हेरीफाय का गव्हर्नमेंट माझं मला एक जण द्या. तुम्ही बोलवा यादी. तुम्ही जे वाटप केले ना, जे वाटप झाले ते बोलवा आणि आम्हाला मन दाखवा ते व्हेरीफाय केलेले याद्या त्याच्यामध्ये. नाही नाही, हे जे ग्राम तेव्हा तुम्हाला व्हेरीफाय करायची गरज नाही. ऐका तुम्ही, हे जे दिलं तुम्ही बोलवा ना. सिटी न्यूज सुपरफास्टने आज जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील घोळाची बातमी प्रसिद्धी करताच वंचित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात दांगडो केला. कार्यकारी अभियंता इंगडे यांना याविषयी वंचित पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. कोणाच्या आदेशाने शेकडो कामे वाटप करण्यात आले
त्याचबरोबर त्यांनी कुठल्या आधारावर कोट्यावधीचे कामाची खिरापत वाटली अशी विचारणा केली। कोट्यावधीच्या कामाचे परस्पर वाटप अधिकाऱ्यांनी केले की लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर दबाव आहे, असा प्रश्न या निमित्त उपस्थित करण्यात आला। जिल्हा परिषदेतील कोट्यावधीच्या कामांच्या खिरापती इलेक्शन लागू होण्यापूर्वीच होण्याची शक्यता आहे। इथे अभियंते आहेत, जे कार्यकारी अभियंते आहेत ते प्रभारी आहेत। आणि तो संगीत खुर्चीचा खेळ आहे, तो अधिकारी बदलला की खालचा अधिकारी बदलवला जातो। आपल्या सोयीचे अधिकारी इथं संगीत खुर्ची मार्फत बसवले जातात। जो जास्त कमिशन देईल त्याला इथे ती खुर्ची बहाल केली जाते। इथे ज्यांची ऑर्डर झाली होती ते कार्यकारी अभियंता पदासाठी राजपूत नावाचे अधिकारी होते, ते काही रुजू झाले नाही। त्यामुळे आतापर्यंत 3 कार्यकारी अभियंते इथे आलेले आहेत आणि हे जे आताचे कार्यकारी अभियंता आहेत हे उपविभागीय अभियंता पदावर आहेत आणि त्यांचे 2 वर्षच काहीतरी राहिलेले आहेत। त्यामुळे ते सगळ्यांच्या सोयीची भूमिका घेऊन इथे स्वतःच्या सेवानिवृत्ती जी आहे ती पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने दिली पाहिजे म्हणून सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे कोट्यावधीचा घोळ जिल्हा परिषदेत सुरू आहे। या संपूर्ण विषयात मोठा घोळ झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात असून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हे काम वाटप समितीच्या बैठकीत उपस्थित असताना त्यांना या विषयीची आठवण नसल्याचे चित्र असून बाबू सुट्टीवर असल्याचे कारण पुढे करत त्यांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातच पाणी मुरत असल्याचे चित्र आहे। मीटिंग योग्य पद्धतीनं झाली आणि हे संघटनेने ज्या दोन्ही संघटनेने दिलं त्याबद्दल विचार करून त्यांना कळवण्यात येईल। जे आमचे क्लर्क आहेत त्यांचे कोणतरी आजारी आहे, ते नाही आले, ते आल्यानंतर देतो माहिती मी तुम्हाला। मध्ये होतो पण प्रत्येक गोष्ट आता का आहे तर हे लक्षात कसावं आम्हाला। आता एवढ्या फाईल तुमच्या समोर आहेत, प्रत्येक गोष्ट विचारसान की या फाईलमध्ये काय तर कसं होईल, तर ते आल्यानंतर तुम्हाला मी माहिती देतो पूर्ण। तर प्रोसिडिंग तयार करणं चालू आहे ना, आता तर काल परवा तर झाली आहे। तर जे आहे ते शासकीय नियमानुसार होईल, कोणत्याही प्रकारचा कोणावर अन्याय होणार नाही। जे नियम शासनाचे ठरवून दिलेले त्यानुसार काम होईल पूर्ण। गुरुवारी रात्री SP ऑफिसमधील वरिष्ठ लिपिका ममता पाटील यांचे लाच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले। त्यानंतर आज ममता पाटील यांना निलंबित केले गेले। या लाच प्रकरणानंतर थेट पोलीस अधीक्षकांनी ऑपरेशन क्लीन अभियान सुरू केले। पोलीस दलात लाच मागणाऱ्यांनी थेट तक्रार पोलीस अधीक्षकांना करण्याचे आवाहन केले आहे। पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते। त्याविषयीची नोटशीट तयार करून पुटअप करण्याकरिता वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांनी 8,000ची लाच घेतली। SP कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांना अमरावती अँटी करप्शन विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले होते। या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात अकोला पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली। आज ममता पाटील यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले। इतक्यावर पोलीस अधीक्षक अर्चित चाणक थांबले नाही। त्यांनी आता पोलीस दलातील लाचखोरांना वठणीवर आणण्यासाठी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणीही पैशाची मागणी करीत असेल तर तक्रारदाराने थेट पोलीस अधीक्षक यांच्याशी थेट दुपारी 4 ते 6 या वेळेत भेट देण्याचे आवाहन केले आहे। जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहे। यात महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे। महापालिका निवडणूक विभागाने आरक्षणाची तारीख निश्चित केली असून माजी नगरसेवकांसह भावी नगरसेवकांची धडपड वाढली आहे। अकोला महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीने आता अंतिम रूप धारण केले आहे। काही प्रशासकीय बदलांमुळे निवडणुकीचे वेळापत्रक थोडे पुढे गेले असले तरी राजकीय पक्षामध्ये यामुळे जोरदार लगबग आणि धाकधूक वाढली आहे। 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर प्रमिलाताई ओक हॉल सभागृहात प्रभागाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीनंतर कोणत्या प्रभागात कोणती जागा आरक्षित झाली आहे हे निश्चित होईल आणि त्यानंतर निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांचे भवितव्य स्पष्ट होईल। महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती, परंतु आता ती 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे। यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे। ही मतदार यादी विधानसभेच्या मतदार यादीनुसार तयार करण्यात आली असून 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश यात आहे। निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यामुळे राजकीय वर्तुळात बैठका, मेळावे आणि पक्षप्रवेशाचे सोहळे वाढले आहेत। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा टप्पा
पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवले जात आहे, पण शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून बसली आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी जिल्हाधिकारी पुढाकार घेतील काय अशी विचारणा आता होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना मिळणाऱ्या आहारात अत्यंत निकृष्ट दर्जा आणि अक्षम्य दुर्लक्ष समोर आले आहे. रुग्णांना जेवणात सडलेली फळे, नासलेली अंडी आणि हलक्या प्रतीचे अन्न दिले जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला असून या प्रकारचे पुरावे थेट अधिष्ठात्यांच्या समोर सादर करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी इतर कार्यकर्त्यांसह जीएमसीचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांची भेट घेतली. त्यांनी वॉर्ड क्रमांक 14 आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सारी वॉर्डात रुग्णांना वितरित करण्यात आलेल्या निकृष्ट आहाराचे पुरावे सादर केले. पोळ्या बनवण्यासाठी रेशनच्या हलक्या दर्जाचा गहू वापरला जात आहे. पोळीचे पीठ मैदा मिश्रित असून ते रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्या बेचव असल्याने रुग्ण खाऊ शकत नाहीत. रुग्णांना चहा, नाश्ता सकाळी 8:30 वाजेपर्यंत मिळणे अपेक्षित असताना तो सकाळचे 10 वाजता दिला जातो. सर्वात गंभीर बाब म्हणजे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांच्यासमोर दररोज सादर होणारे जेवणाचे ताट हे उत्तम दर्जाचे दाखवले जाते, परंतु प्रत्यक्षात वार्डातील रुग्णांना मात्र निकृष्ट दर्जाचा आहार वाटप केला जातो. हा केवळ प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित आघाडीने केला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय देशभरात लागू होईल असा निर्णय दिला. सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून भटक्या प्राण्यांना हटवावे लागणार आहे. अकोला शहरात ही या आदेशाचे सक्तीचे पालन व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कुंपण घालावे. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना जिथून उचलण्यात आले तिथेच त्या ठिकाणी परत सोडले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले. 3 आठवड्यांच्या आत स्थिती अहवाल आणि प्रतिज्ञापत्र दाखल करावे. सरकारी संस्थांना रस्त्यावरून भटक्या प्राण्यांना हटवण्याचे आदेश दिले आणि कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर FIR दाखल केले जातील असे म्हटले. राज्य सरकारे आणि राज्य अधिकार क्षेत्रे, सरकारी खासगी शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय ओळखीतील जिथे भटके प्राणी आणि कुत्रे फिरत असतील त्यांच्या प्रवेशात प्रतिबंध करण्यासाठी कॅम्पसमध्ये कुंपण उभारले जाईल. देखभालीसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायतींना दर 3 महिन्यांची किमान एकदा या कॅम्पसची तपासणी करावी. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना जिथून उचलले होते त्याच ठिकाणी परत सोडले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे. अकोट तालुक्यातील उमरा येथे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत वाकाजी महाराजांच्या रथयात्रेचा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. गडबड झेंडा वाकाजीचा नामघोषात झेंडूची फुले, रेवडी व नारळ रथावरून ओवाडीत 6 नोव्हेंबर रोजी संतनगरी उमरा येथे उत्साह दिसून आला. उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावप्रदक्षिणा मार्गावर गावकऱ्यांनी सडा शिंपून रांगोळ्या व फुलांची सजावट केली होती. विठ्ठल रुक्माई मंदिराची 353 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. विठ्ठल रुक्माई मूर्तीची पहाटे 5 वाजतापासून पूजा आरती करण्यात आली. मूर्तींना रथावर विराजमान करण्यात आले. सायंकाळी मिरवणुकीत सांगता झाली. विठ्ठल रुक्माई मूर्तीला वाजत गाजत पुन्हा मंदिरामध्ये विराजमान करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात रात्री 8 वाजता भजन मंडळ अध्यक्ष सोपान महाराज खवले यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीने सांगता करण्यात आली. गावामधून रथ काढण्यात आला. संत वाकाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण उमरा नगरी दुमदुमली होती. मिरवणूक रथावर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सेवा देणारे भजन मंडळातील भाविक पहाटे 5 वाजून रात्रीपर्यंत पाणी न पिता उपवास धरतात. रथाला गावामधून हाताने ओढत मिरवणूक काढण्याची ही पारंपरिक पद्धत चालू आहे. भाविकांनी नवसाच्या नारळाचे तोरण व झेंडूची फुले रथावर बांधली. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. रथावर लावलेला दिवा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. परिसरातील अनेक गावातून भजन मंडळी व भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. पुरातन काळापासून चालत आलेली 353 वर्षाची परंपरा विनामूल्य सेवा देतो. वरुड बिहाळे येथील गुरु शिष्य नात्याने मानाचे भजन हे पुन्हा परंपरेनुसार सेवा देत आहे.
5 ते 8 पर्यंत काहीच नाही. अन्न पाणी पूर्ण निरंकार आहे, उपास खाली उतरत नाही. उमरा हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून या ठिकाणी वाकाजी महाराजची यात्रा जवळपास 301 वर्षापासून भरते आणि या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला रथाची यात्रा मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीत या गावातील सर्व लोक नारळ पूजा अर्चा करतात. की वाकाजी महाराज दररोज झारगड या ठिकाणी जात असत आणि तिथून हे येणे हे त्यांचं दररोजचं अशी दिनचर्या होती. हेच परंपरा या ठिकाणी आमची चालू आहे. 300 वर्षापासून चालू असलेली वाकाजी महाराजांच्या यात्रेची परंपरा आज रोजीसुद्धा सुरू आहे. याच पद्धतीने द्वारका उत्सवाची सुद्धा परंपरा या गावामध्ये व्यवस्थित अजून चालू आहे. सर्व गावकऱ्यांचं सहकार्य, सर्व भजन मंडळाचं सहकार्य आणि सर्व पोलीस स्टेशन वगैरे सर्वांच्या सहकार्यानं कोणत्याही प्रकारची गावामध्ये वर्गणी न करता हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. या कार्यक्रमाकरता बाहेरगावरून येणाऱ्या मुली ह्या दिवाळीला न येता या कार्यक्रमाला येतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. या यात्रेचं निमित्त असं आहे की सकाळी ह्या रथाची मिरवणूक 5 वाजता निघते. या गावातून पूर्ण रथ फिरतो आणि सर्वजण या रथाची पूजा अर्चा करतात. या गावचं एक कुळदैवत म्हटले जाते आणि कार्तिक पौर्णिमेच्या पहिल्या दिवशीला इथे जवळजवळ म्हणजे 300 वर्षापासून राधाकृष्णाची मिरवणूकसुद्धा चांगल्या तऱ्हेने पार पडते. सर्व आजूबाजूचा परिसर, भजनी मंडळ सर्व या गावामध्ये सहकार्य देतात आणि भव्य अशी मिरवणूक शांततेत आमच्या गावामध्ये पार पडते. आनंद ग्रुपच्या तरुणांकडून जागोजागी चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संत वाकाजी महाराज संस्थान व्यवस्थापक रमेश भगत व संत वाकाजी महाराज संस्थान संलग्न भजनी मंडळींनी गेल्या महिन्याभरापासून केलेल्या परिश्रमाचे व गावातील नागरिकांनी भाविकांच्या सहकार्याने यात्रा महोत्सव सोहळा यशस्वी पार पाडला. पवन बेलसरे, RRC न्यूज, अकोट. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा गावातील प्रसिद्ध संत सोनाजी महाराजांची प्रसिद्ध यात्रा सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री गावात भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित होते. सोनाळा गावातील प्रमुख संत सोनाजी महाराज हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. सोनाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन मागितलेली मनोकामना नेहमी पूर्ण होते असा भक्तांचा विश्वास आहे. दर कार्तिक महिन्यात सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव साजरा केला जातो. संत सोनाजी महाराजांभोवती केंद्रित हा वार्षिक धार्मिक उत्सव असून या उत्सवाचे मुख्य आकर्षक म्हणजे रथयात्रा आहे. श्री संत सोनाजी महाराजांच्या नावाने एक विशाल रथ सुंदररित्या सजवून संपूर्ण गावातून रथयात्रा काढली जाते. ही रथयात्रा विशेषतः स्थानिक आदिवासी व ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. सोनाजी महाराजांची यात्रा संपल्यानंतर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात देणगी देतात. यात्रेदरम्यान हरिकीर्तन, कीर्तन आणि भागवत कथांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रथयात्रेनंतर आज शुक्रवारी दहीहंडी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्यासाठी परिसरातील 24 गावातील भाविकांसाठी तब्बल 85 क्विंटल ज्वारीच्या रोट्या बनवल्या जातात. रथयात्रेनंतर परिसरात दहीहंडी फोडण्याची प्राचीन परंपरा आहे. काले यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. रथयात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. संपूर्ण रथाला पुष्पमाळांनी सजवले जाते, ज्यामध्ये संत सोनाजी महाराजांची प्रतिमा स्थापित केली जाते. गावाची परिक्रमा करण्यासाठी रथयात्रेला अख्खी रात्र लागते. संपूर्ण गाव रात्रभर जागे असतो. ही रथयात्रा पाहण्यासारखा अद्भुत देखावा असतो. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात थंडीचा प्रभाव वाढला आहे. पाऊस थांबल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना आता थंडीची जाणीव होत आहे. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही हिवाळ्याची चाहूल लागली नव्हती. मात्र आता गेल्या 2 दिवसात थंडीची जाणीव होत असल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अकोला शहर आणि जिल्ह्यात नोव्हेंबर महिना लागूनही नागरिकांना हिवाळ्याचा अनुभव येत नव्हता.
यावेळी झालेल्या पावसामुळे हवामानाचा पूर्णतः मिजाज बदलला होता. दरम्यान बुधवारी रात्री अचानक थंडी जाणवू लागली. गुरुवारी सकाळी आणि रात्री अकोलेकर वासियांना थंडीचा अनुभव आला. दीर्घ काळानंतर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली उतरले. गुरुवारी सकाळी शहरात 19.2 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले गेले. 14 ऑक्टोबरपूर्वी अकोला शहरात शेवटचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. काही दिवस हलकी थंडी जाणवली, परंतु आकाशात ढगाळ वातावरण आणि अवेळी पावसामुळे सलग 20 दिवसांपासून थंडी गायब होती. किमान तापमान 23 ते 25 अंशाच्या दरम्यान स्थिर होते. आता हवामान स्वच्छ झाल्याने थंडी परत आली आहे आणि हळूहळू वाढत आहे. या हंगामात पहिल्यांदाच शुक्रवार 7 नोव्हेंबरच्या सकाळी नागरिकांना उबदार कपड्यांची आठवण झाली. गुरुवारी संध्याकाळीही थंडीचा प्रभाव वाढला. थंडीपासून बचावासाठी रात्री लोकांनी अलाव पेटवले. तर इतके दिवस उबदार कपडे विकणाऱ्यांच्या दुकानात ग्राहक नव्हते. आता मात्र त्या दुकानात गर्दी वाढेल अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांना या थंडीचा फायदा होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या आडोडी गावातील ग्रामस्थांनी यंदा दिवाळीनंतर येणारा तुलसी विवाह केवळ एक धार्मिक विधी न ठेवता त्याला सामाजिक एकोपा आणि मानवी जिव्हाळ्याचा सोहळा बनवून एक नवा आदर्श घालून दिला. घरोघरी साजरा होणाऱ्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत संपूर्ण गावाने एकत्र येत हा आगळावेगळा सार्वजनिक तुलसी विवाह मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला, ज्यामुळे हा सोहळा केवळ जिल्ह्यात नव्हे तर समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. साधारणपणे प्रत्येक घरात तुळशीचे लग्न करण्याची प्रथा असते, पण आडोडीच्या लोकांनी आपले गाव हेच आपले घर मानून ही परंपरा मोडून काढली. प्रत्येकाच्या दारात न होता एकाच भव्य मंडपात श्री विष्णू आणि तुळशीचा विवाह सोहळा पार पडला. यामागे गावातील एकोप्याचे मजबूत बंधन आणि सामूहिक भावनेचा सुंदर संदेश दडलेला आहे. नवरदेव साक्षात श्रीकृष्ण यांची गावातून निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. जुन्या नव्यांचा समन्वय साधत पारंपरिक बैलगाडीतून श्रीकृष्णाची भव्य वरात काढण्यात आली, ज्यामुळे जुन्या पद्धतींना उजाळा मिळाला. बँड पथक, ढोलताशांचा निनाद आणि पारंपरिक गजर यामुळे संपूर्ण आडोडी नगर आनंदात न्हाऊन निघाली होती. शेजारील गावांमधील मंडळींनाही या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते, ज्यामुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे विवाह मंडपाला भव्य रूप प्राप्त झाले. पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टके म्हणून विवाह सोहळा पार पडल्यानंतर आकाशात रोमहर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या सोहळ्याला सामाजिक स्पर्श देण्यासाठी गावातील सांप्रदायिक आणि सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेणाऱ्या सर्व मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराने मानवी श्रमाचे आणि योगदानाचे मोल अधोरेखित केले. आडोडीवासियांनी केवळ एक धार्मिक विधी न पूर्ण करता सामूहिक भावनेतून एकोप्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आपला आनंद आणि उत्सव जर एकत्रितपणे साजरा केला तर त्यातील गोडवा कितीतरी पटीने वाढतो, हे आडोडीच्या ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले आहे. म्हणूनच हा आगळावेगळा तुलसी विवाह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय आणि समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. जिल्हा परिषदेत कोट्यावधीचे काम वाटप करताना झाला घोटाळा. काम वाटप समितीत लाखोंचे काम. प्रोसिडिंग बुकमध्ये कोट्यावधीच्या नोंदी. सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीनंतर वंचितने घातला घेराव. काम वाटप करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याचा सूरच बदलला. मध्ये होतो पण प्रत्येक गोष्ट आता का आहे तर हे लक्षात नसावं. आता एवढ्या फाईल तुमच्या समोर आहेत, प्रत्येक गोष्ट विचारसान की या फाईलमध्ये काय तर कसं होईल.
तर ते आल्यानंतर तुम्हाला मी माहिती देतो पूर्ण. लाच प्रकरणात SP ऑफिसच्या वरिष्ठ लिपिक निलंबित, पोलीस अधीक्षकांनी उचललेले कठोर पाऊल. महापालिकेच्या माजी आणि भावी नगरसेवकांची झोप उडाली. मंगळवारी जाहीर होणार आरक्षण सोडत. वाशिमच्या गावाने जपला एकोपा आणि संस्कृती. तुळशी विवाहाचे केले भव्य सामूहिक आयोजन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.